मामा जत्रेतल्या घोड्यावर बसल्यागत वाटतंय का नाही? हा वाटते कोण तुम्ही आणि एकदम कोचावरून ऐसपैस बसलायचा? गडी माणसांना आजबीनं बोलायचं ना आपल्या फजवीनं वागायचं. एवढं चांगलं आम्ही उन्हात पाण्यात ना आलोय दिसत नाही? मग थंडगार पाणी घेऊन ये चांगलं मडक्यातलं आणि तो मागचा पंखा सोड. चांगला भरभार भरभार वारा आला पाहिजे काय मामा? मग आम्ही आल्याची वर्दी दे. होय पण कोण आलं म्हणून सांगायचं. कोण? जावाई बापू आल्यात म्हणावा. हा जावाई बापू? मग कोण वाटलं? नाही पण हे नाव काय सांगायचं? नाव हे नवरे आलेत म्हणावं. नवरे? हा नाही पण कुणाचं नवरं आलं म्हणून सांगायचं. आता आहे का? हा अरे तुझं नव तुझ्या बाई साहेबाचे. उठा आधी कोचावर ना. काय वाटत नाही तुम्हाला? सरळ कुणाच्याही बंगल्यातून आरामशीर कोचावर बसतात ते. चला चालायला लागायचं. अरे बाप मामा नाही नाही तरी सख्या मी तुला सांगत होतो काहीतरी भानगड होईल म्हणून. आता तुम्ही का घाबरता एवढं? नेट धरून गुमान बसा बघू. अरे काय का बसा? तोंड सांभाळून बोलायचं. ग बसावं. आणि मी कोण आहे ते नीट न्याळून बघायचं. काय लागते का ओळख? नाही मी मुळीच ओळखत नाही तुम्हाला. कोण तुम्ही? कोण तुम्ही? नवरा हे नवरा हक्काचा. मग आणि नुसता नवरा नाही तर सरकारात लिहून दिलेलं आहे. सह्या केलेल्या आहे दोघांनी. काय आलं का ध्यानात? ते केवळ सोंग होतं. काही एका कारणासाठी तसं लिहून द्यावं लागलं मला. याचा अर्थ अर्थाने अन्वय आम्हाला शिकवताय काय? आणि होय कोणत्या बी कारणाकरता रोज एक नवरा करून घेता येतो का काय मामा? बरोबर आहे सख्या. आणि काय हो कारणापुरता नवरा असं कुठल्या धर्मात सांगितले? हा नाही पण ते नाटक होतं. अरे च्या नाटक? आणि नवरा बायकोच्या नात्याचं नाटक करता? आईला काय पत्नी धर्म हो? काय हो काय चेष्टा चालवली पती पत्नी नात्याची? मामा तुम्ही नुसतं बघत बसा. कसं लावतो बघा झक्कू. हे पा ए पाच्या गुमान आज जाऊन आमच्या चहा पाण्याची व्यवस्था करायची. आमचं मामा आलेले आहेत म्हणजे तुमचं मामांजी. हो हे काय म्हणजे तुम्ही माझ्या हुकमत काढवता? ज्यादा मत बोलणे का जाओ. शालन काय भानगड आहे? कोण लोक हे? अगं मी तुला सांगितलं नव्हतं का पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आम्ही पती पत्नीचा बहाणा केला म्हणून? त्याचा ते गैरफायदा घ्यायला आलेत. असं? थांब मीच विचारते त्यांना. काय हो? हळू बोला. काय हो काय? आई तू आज जा बघू. अगं जा म्हणते ना. थांबा थांबा. हे आहे होय तुमच्या मात काय जा. आम्ही आमच्या सासूबाईसने पहिल्यांदा बघतोय. त्यांच्या पायाला गोळा पडायला. सासूबाई पाय कुठे आहेत? हा आशीर्वाद द्या. हा काय फाजीलपणा चाललाय? अरे फाजीलपणा? चांगलं वडील झाल्या माणसाच्या पायाला हात म्हणून नमस्कार करतोय ते त्याला फाजीलपणा म्हणतात. अरे वारे बंगलेवाले ना तुमच्या धीत चाललीच असती का? बस करा तुमचा तमाशा. तमाशा? अरे मामा चांगला वडील झाल्या माणसाचा आशीर्वाद मागतोय तर त्याला तमाशा म्हणतात. कालीजात हे शिकला का? मामा यांना कारणापुरता नवरा पाहिजे असतो बरं का? खरं सांगू का ही 7 जन्माची नाती असतात. बरं कळलं का? एका नव 7 जन्माची. ही ब्रह्मगाठ असते त्यानं मारलेली. कोणी? परमदेवानं. हे पा तुम्ही मुकाट्याने उठून जाताय की घड्याला जाऊन धक्के मारून हाकलून देऊ? ताई साहेब निस्ती ऑर्डर द्या. 4 बंगल्यातला चांगला अर्धा गडी बोलवतो. ए कशाला तलती घेता एवढी? त्याला मामा आमच्या संघ धक्का मारायची भाषा बघा ना ही तुमची संस्कृती. घरात आलेल्या जावायला धक्के मारून बाहेर काढता. चला मामा आयला असल्या बंगल्याला हिंगल तुम्ही. अरे थोड तुमच्या बंगल्यावर जिंगाणीवर. चला मामा चला. लई असलं पाहिजे ताळेवार. माणसं बघून बोलायची तरा आहे का नाही? गाडीचे काय ओरड झाले? हो हवालदार हे बघा नवरे आले. काय हो कशाला बोलवता आम्हाला साहेबांनी? आता आला होय? अहो ही काय यायची टाइम झाली? पण अहो मगाशी घरी पोलीस पाठवला तर घरी पत्ता नाही तुमचा. नाही. अहो काय दंगला मंगळ लावले तुम्ही? साहेब एकदम गरम झालेत. हा जाताना सांगितलंय की तुम्ही 2 जण आला की पहिलं लॉकअप मध्ये बंद करा म्हणून. हो पण माझं जरा ऐकून घ्याल का? ते मला काय माहित नाही. हे 282 पहिले या दोघांना लॉकअप मध्ये बंद कर. अहो पण पहिलं आज चला मग काय बोलायचं ते बोला. आज चला. नाही नाही पण पुन्हा कशासाठी बोलवलं आम्हाला? तुमच्या सिनेमाच्या तिकिटात काहीतरी घोटाळा दिसतोय. घोटाळा? कसला?
कसला त्योच बघायचा आहे. थिएटरवर चौकशी केली तर तुमच्या त्या 2 सीटा रिकाम्या होत्या असं डोर किपरनं सांगितलं. नाही पण असं कसं होईल? अहो त्याचाच तपास चाललाय. थिएटर मॅनेजरला देखील बोलवलं इथं शहानिशा करायला, पण ते गेल्यात मुंबईला. उद्या सकाळी येणार आहेत म्हण. असं म्हणजे आता रातभर आम्ही इथेच राहायचं का काय? त्याचं काय, खून झाला त्या भागात त्या रात्री जी माणसं वावरताना दिसली त्या सगळ्यांचा जबाब घेऊन काय धागा लागतो काय बघायचं चाललंय. अहो पण आम्ही सिनेमाला गेलो होतो म्हणून सांगितलं ना तुम्हाला. हे सगळं खरं, पण तुम्ही चौकीवर याला टंगळमंगळ केली म्हणजे संशयाला जागा राहिली का नाही? होय, पण त्या खुनाचा आणि आमचा काय संबंध? हे बघा, जे काय सांगायचं असेल ते साहेबांनी सांगा. ए पहिला कुलूप लावून टाक. अहो पण हा मीठ लावा बरं का, नाही तर विसरून जाल. काय हो, नाही म्हणजे आपलं बाहेरनं कुलूप असलेलं बरं. आलं देवाजीच्या मना तिथं कुणाच चालना आलं. त्याच्या हे कशाला आलं मध्ये हो हवालदार? हे दिवा काढला तर चालेल बरं का? असं मग गादी बिदी आणून देऊ का? गादी गादी काय नसली तर चालेल म्हणा. बघितलं देव कशी गाठ मारतो. याला म्हणायचं बरम देवाची गाठ, म्हणजे बरम देवानं मारलेली. ह्याला मांडव लागत नाही, भटजी लागत नाही, बँड फॅन काय बी लागत नाही. तुमच्या अक्षदा का काय म्हणतात त्या सुधीक लागत नाहीत, पर गाठ कशी पक्की मारतो का नाही? हा नाही नाही नाही. अरे माणूस अशी सोडवू लागला तसं धरून आणून एकत्र बसवतो. आहे का नाही बहादूर गडी? आता पुरे हो तुमचं कीर्तन. वा फरक असं नाही, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणतात ना देवाची करणी नारळात पाणी, त्याचं तेच करू जाणं. आता नारळ नाही म्हणजे झाडावरचा नारळ कधी निरखून बघितलाय? अरे किती कप्प, कप्प्यात कप्प, कप्प्यात कप्प. म्हणजे सालीच्या आत कवटी, कवटीच्या आत खोबरं, खोबऱ्यात पाणी. आता मला सांगा ते पाणी ते कुठनं सोडत असेल बरं? शे किती बडबड करताय तुम्ही. नाही म्हणजे काय वाईच प्रकाश पडावा म्हणून बोलतो. नाही म्हणजे त्याच्या मनात काय आहे हे जरा वाईच ओळखून मागावं माणसानं. म्हणजे तो जो समजा खेळ आहे ना तो तोच करत असतो. मग आता मला सांगा त्याच्या म्हणण्याप्रमाणे गप गुमान खेळायचं का हा असं लांब लांब पडायचं माणसानं? हा मग आता बघा बरं देवाच्या मनात काय आहे ते. मग असं आहे ते. आता ती झुरळ कुणी पाठवलं? त्यानंच पाठवलं. आम्ही काय त्याला तार केली होती का? मग आम्हाला पत्र लिहिलं होतं असं. मग आम्ही बी हो. वा वा वा, छान छान. असा फर्स्ट क्लास फोटो काढतो तुमचा. तुमच्या लग्नाचा फोटो ना हा? लग्नाचे फोटो काढण्याची आमची तर स्पेशालिटी आहे. हा हा जरा व्यवस्थित शिरो बाळा. हा थोडा फोकस करतो. हे काय? कुठं आहात तुम्ही दोघे? काय फोटो काढायचा आहे ना तुमचा? होय. मग इथे लांब लांब उभारून कसं चालेल? जरा जवळ जवळ उभे राहा ना. ते बघा ते फोटोवाला काय म्हणतात बघा. तरी मी म्हणत होतो एवढ्या लांब राहून फोटो निघल कसा? बरोबर. मग सारखा इकडे व्हायचं. बाई जरा जवळ. जरा खेटू, थोडं खेटू. खिटू म्हणता? हे घ्या. हा हा आता बरोबर. हो हा? तिकडे सारखा की का? किती चिकटून उभे राहताय. चिकटून? आता ते म्हणतायत की चिकटून बघा. तुम्ही म्हणताय लांब व्हा. आम्ही कुणाचं ऐकायचं? मी सांगतो. अहो तुम्ही दोघं जण जवळ जवळ उभं राहायला पाहिजे, नाहीतर निष्कारण अंतर दिसेल. हा मग त्याला काय होतंय? नाही हे बघा तुमच्या मनात नसलं तर राहू द्या फोटो, आमचं काय जात नाही. बरं या हा मग काढावं फोटो. हा हा ठीक आहे काढतो. हा रेडी स्टेडी. हलू नका. स्टेडी. थांबा. नाही आमचा हात असं पडवळ लोंबल्या का मोकळा राहू द्यात का आपला हातात हात घालू? काही नको, काढावं फोटो. काढा तर काढा. हो चालतील चालतील. हो हा आता बोलायचं नाही. हा स्टेडी. थांबा थांबा थांबा. नाही हे बारीक टिकली फोटोत येईल ना?
नाही तर व्हायचं काय बघा, लग्नाचा फोटो म्हणायचा आणि बाईच्या कपाळावर कुकवाचा पत्त्याच नसायचा. अहो, त्याची काळजी करू नका हो. टिकली नाही दिसली तर फोटो लावू नंतर. हा स्टेडी. हा, हा. ए थांबा थांबा, थोडं थांबा थोडं. नाही यांचा चेहरा असाच राहू दे का यांना हसाय सांगू थोडं. प्लीज लवकर घ्या हो फोटो. किती बोलतो तुम्ही? आता जरा गप्प बस. हा हा रेडी. आता काढतो मग फोटो. स्टेडी. ए थांबा, हे एकदा 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 हे. आता आणखीन काय राहिलं? मला वाटतं फोटोवर खांद्यावर हात ठेवलेला जरा बरं दिसेल नाही. कशाला? हा म्हणजे ज्यांना फोटो दावायचा आहे त्यांना शंका यायला नको. आणि खरं सांगू, खांद्यावर हात ठेवला की खरोखरचं नवरा बायको वाटत्यात. हा मग तुम्ही घ्या हो लवकर फोटो. हा हा रेडी. अरे हा हा असं ठीक आहे. स्टेडी. स्टेडी प्लीज. थँक्यू. झालं का? चला. थांबा आता थांबा. काय? आणखीन एकच फोटो घेतो. घ्या हा, घ्या. बघा हा, सारखा. घ्या. हा, हे म्हणजे असंच हा असं. नाही, काही बदल केला तर चालेल का असं म्हणतो मी. म्हणजे मी असा खुर्चीवर बसलेला आहे, माझ्या मागे खांद्यावर हात ठेवून या उभे आहेत. तुम्ही आता गप्प बसायला काय घ्या. काय घ्याल हे पुढे घ्या हो तुम्ही फोटो लवकर. ठीक आहे ठीक आहे. स्टेडी. हा. हा हा बरोबर. तसाच असायचं. हा हा स्टेडी प्लीज. थँक्यू. हा फोटो आलं. आता आम्ही तुमची परीक्षा घेणार बरं का. 10 मिनिटाच्या आत फोटो आमच्या हातात पडला पाहिजे. 10 मिनिटात येतो. 9:15ची गाडी आहे, तोवर आम्ही बाहेर बसतो. हा, तसं? बरं. चालेल चालेल. चला. हा म्हणजे काय चांगला ढवळून काढा बरं का. का हो, काढला सा? आता कशाला? अरे होय, फोटोचे काम झाल्यावर हार काढते तर आम्हाला बी ठाव नाही. हा, लय चांगला झकाबाज फोटो घेतला बरं का. हे कसं देवानं जुळून आणलं बघा. हे काय? आपल्या फोटोच नाही तर असं फोटो आमच्या संग कधी काढून घेतला असता का. पण कसा दरांडा आला पोलिसाखंड. पर हे सगळं वरनं जुळवलेलं आहे बरं का. वरनं अहो अहो असं उठून जाऊ नका. अहो ऐका तर. किती मोठ्याने बोलता हो तुम्ही. का इथं कुणाच्या बाची भीती आहे का. पण काही सभ्यता. असं म्हणजे हळू बोलण्याला सभ्यता म्हणायची होय. मग बागेत झाडाच्या मागे पोरं पोरी कुच्चू कुच्चू बोलतात त्याला मी सभ्यता म्हणावी लागेल. छे, तुमच्याशी काय बोलावं हेच कळत नाही मला. आम्हाला कळतंय की, पण तुम्ही कुठं बोलू देताय. हा हा घ्या तुमचा फोटो. अरे वा, आणला का. हा त्यात कुंकू बिंकू ठळक केले बरं का. हा तेच हा. बघतो. हा साहेब हे आमच्या लग्नाचा फोटो. हा आहे का नाही फायनोबाज. फर्स्ट क्लास. माफ करा, काय आम्ही तुम्हाला विनाकारण त्रास दिला. चालायचं. नाही पण लोकांची कमाल आहे हो. काय झालं. नसते उठा ठेवी त्यांना का लागतात तेच मला समजत नाही. हा साहेब तुम्हाला माहित नाही, अहो घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजायची सवय असते एकेकाला. काय हो. बघा ना. बरं येऊ आम्ही. हा हो. बरं, येतो राम राम. या, या. नाही फोटो. हो, हो, अहो, विसरलात तुम्ही. साहेब लय महत्वाचा फोटो आहे. होय ना? हा, चला. म्हणजे एकदा घरी गेलेलं बरं. म्हणजे काय आहे? काय बघतो फोटो आहे. हा, मग गंगू त्यांना जेवायला बोलवलंस का? बोलवलं की. बाकी बाईसाहेब काय म्हणा, सख्या हरी दिसायला खेडवर असले तरी कसे राजबिंडी दिसतात ना. चोप, नाही तर थोडपणा करत जाऊ नकोस. आणि हो, आईने औषध घेतलं का? औषध कोणचं? कोणचं? थांब मीच बघून येते. वा 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 मामा. आला आता बका का हाणायचं बरं का. बसायचं कुठे? हे काय पाठबीट मांडलेलं नाही, माणसानं जेवायचं कुठं. आणि हे काय टेबल आहे ना. टेबला बसून खायचं. अहो, ते माकडावाने दिसल. अहो ते काय खुर्ची आहेत ते बाहेर वडायचं आणि बसायचं. हा अरे आत गेलं. आज घालून ठेवलेलं होतं. मला वाटलं फळकुटावर बसून खायचं का काय. हा या 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 याला म्हणलं आता येत आहे का नाही कोणाला ठेव. ना मामा हे आगीन गाडीच्या इंजिनात कोळसं टाकतात तसलं काय ठेवलंय. नाही बाबा, जेवल्यावर दातातलं काढायला. ओ माय गॉड. गंगू सूप आण लवकर. सूप. हायला मामा म्हणजे अजून स्वयंपाकाचा पत्त्या नाही. म्हणजे आता इथनं मोहर तांदूळ पाकडायचं, ते शिजवायचं, मग आम्ही खायचं. अहो स्वयंपाक कवाच झालाय. हे प्यायचं असते सूप.
आयला ह्याला सूप म्हणतात होय. बघू बघू. आयला मामा, अरे मक्याच्या कणेत आणि शिकलेली माणसं ह्याला सूप म्हणतात. ह्यात घालायला ताक तरी आणा. काय ताक ताक. हा सॉस घाला ते. आयला हे घालायचं होय त्यात. काय हो एक सर आयला आलं म्हणून शिव्या काय देताय? आयला, मामा आईला ही शिव्या म्हणून सांगितलं कोणी यांना? बघा ना. आईला पुन्हा आईला अहो आईला ही शिवी नाही ते आता यांना सगळं व्याकरण सांगावं लागणार. तुमचं हे पण परंतु व्याकरणात काय आहे काय हे बोला की. हा यांचं व्याकरण कच्चं दिसतंय बरं का मामा. अहो आम्ही 7वी पातोर छड्या खाऊन पाठ केलेलं आहे. सांगू तुम्हाला हे उभयान्वयी अव्यय हे हात मागे. आमचं आईला तसंच आहे. आता उदाहरण सांगू. मी केस कापायला गेलो आईला दुकानच बंद. हा म्हणजे केस आणि दुकान ही 2 वाक्य जोडली का नाही आईला ना. हा आणि दुसरं काय ह्या आईला घातलं की वाक्याला जरा जोर येतो. काय हा आता हे तुमचंच घ्या की. तुम्ही कसं म्हणाल सूप उत्तम झालेलं आहे. काही जोर आहे मिळमिळीत मचूळ. तेच बघा आईला सूप काय झालेलं आहे. हा काय जोर आहे का नाही. अहो तसंच हे तुमचं उत्तम सुद्धा त्यात घालावं लागत नाही. असं हे आमचं आईला व्याकरणातली सगळी कामं करतोय बघा. पुरे पुरे खूप झालं मगाचपासून आता सूप प्या. बरं हे घालायचं कुठनं. ते दाबा म्हणजे बारी. असं आहे होय. यू आईला मामा अरे खाल्लं दाबलं की वरण बाहेर येते ना. मग असं कर, असं दाब. नको ती मग भानगडच नको ना मामा. मग ती तिकडं हे आपण असतंच खाऊया. हा. थांब थांब, हे बांध ना. त्याने बांधलं होतं तसं. हा म्हणजे ते केस कापायला जाताना बांधतात तसं होय? हा, लहान मुलाचं लाळेल बांधतात हा, ना. होय होय. बांधलं का हा. चला. चमच्यानं काय खाताय मामा. हा. गावाकडचं विसरला होय. माडगं पित्यात तस. हा. मामा अहो तिच्या तोंडावर 5 कण पिचकारी बसला तिने कतवली माझ्या. अरे खोली लय मोठी आहे. आईला झोपायची व्यवस्था बी झकोबाज आहे. हे मऊ मऊ गुबगुबीत आहे. वा वा आवडलं आपल्याला. आणि हे बघा आमच्या मुखशुद्धीची जरा व्यवस्था करा. म्हणजे एलदोड फिलदोड आपलं पडल्या पडल्या चढायला बरं. म्हणजे तुम्ही इथे झोपणार? होय का. तुमची झोपायची व्यवस्था बाहेर केली आहे. मी का पाहुणा आहे का परकाय कोणी बाहेर झोपायला. पण ही माझी बेडरूम आहे. मग नको कोण म्हणतोय. तुम्ही इथं झोपा आम्ही पडायला सरतो. काय आणि हे बघा वाईच खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी घेऊन या. खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी हा. कशाला? म्हणजे आमच्या पायाच्या तळव्याला लय दिवसात कोणाचा हात लागलेला नाही. चांगले घास घास घासून जरा हिट बाहेर काढा की आमच्या अंगातली. म्हणजे तुम्ही मला तुमची दासी समजता की काय? हे, दासी नव पत्नी म्हणायची सख्या हरीची. हे पा तुम्ही मला आता जास्त ताप देऊ नका. बऱ्या बोलानी बाहेर जा बघू. आम्ही आता इथं लवंडलेलो आहे. बाहेर जायची भाषा काढायची ना. असं मग ठीक आहे.